तू मी दिलेली साडी का नाही नेसलीस? आवडली नाही का तुला? अरे नाही सागर, असं नाहीये खरंच. मी तीच साडी नेसणार होते रे, पण मला माझ्या लक्षात आलं की त्याला फॉल पिको काहीच केलेलं नाहीये. मॅचिंग ब्लाउजही नाहीये, मग कशी नेसू? याला काय अर्थ आहे? मी तुला एवढ्या प्रेमाने प्लीज, मला काय माहित नाही, तू प्लीज ती साडी नेसू दे प्लीज. सागर, मॅचिंग ब्लाउज नाहीये. तशीच नेसले तर किती फनी दिसेल ना. फनी दिसशील ना तू खूप. ठीक आहे. अगं मला माहीतच नाही ग की एक साडी नेसायला एवढं सगळं करायला लागतं. बर निघूया. या मिस्टर सरदेसाई, शॅल वी? अहो अहो कुठे होतात तुम्ही? किती उशीर झालाय, तुम्हाला कल्पना आहे का? केव्हाची वाट बघतेय मी, एक फोन नाही का करतायत? तुमच्याशी बोलतेय मी. तुम्ही आहात कुठे सध्या? तुम्ही काय काम करताय? तुम्ही कुठे असता रात्र रात्र? मला अहो हे बघा, आज तुम्हाला मला हे सगळं सांगावंच लागेल. तुम्ही कुठे असता, काय करता, सांगणार आहात का मला? काम असलं की थांबावं लागतं. या मॅडम, इथे बसूया. ओके. अलाव मी प्लीज. हा, मग कशी वाटली जागा? मस्त आहे. गुड ॲम्बियन्स. मी बराच वेळा यायचो इथे. मैत्रिणींबरोबर? हे तसंच काही नाही, कधी कधी मित्रांबरोबर सुद्धा यायचो. म्हणजेच की मैत्रिणींबरोबर सुद्धा यायचास? काय मुक्ता, काय केवढा लाजतोय सागर? सागर, हा एक विचारू? हा विचार ना. आता गाडीतून येताना काहीच बोलत नव्हतास. चिडलास माझ्यावर? नाही ग, असं का वाटतंय तुला? तू दिलेली साडी मी नेसले नाही म्हणून? नाही ग मुक्ता, असं काही नाहीये. आणि तुला किती वेळा सांगायचं, मला तू आवडतेस. तुझ्या सगळ्या साड्या आवडतात, कारण त्या साड्या नेसणारी मुलगीच मला आवडते. खूप छान बोलतोस तू सागर. हो, मला असं वाटतं की तू असंच बोलत राहावंस आणि मी असंच ऐकत राहीन. हो ते तर असणारच आहे, कारण तुम्हा मुलींना स्वतःची प्रशंसा ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असतोच ना. मुलींबद्दल चांगलंच नॉलेज दिसतंय तुला. अरे यार, परत सुरू झालीस ना तू. बरं ते जाऊ दे, खायला काय मागूया ते सांग. समथिंग स्पायसी. हा, मला तिखट जेवण खूप आवडतं. हो सॉरी, तुला तिखट जेवण आवडत नाही ना? उगाच पाणी पिऊनच तुझं पोट भरायचं. तुला कसं कळलं? तुझ्याबद्दलही बरंच नॉलेज आहे मला. नाही सागर, मी माझी टेस्ट बदलली आहे. Now I don't mind spicy food.
सागर, तुला एक सांगू? सांग ना. आय होप यू डोंट माइंड. ऑफकोर्स नॉट. आता ना मी तू दिलेली साडीच नेसणार होते. हां माहिती आहे मला, पण फॉल नव्हता ना आणि काय मॅचिंग ब्लाऊज नव्हता तुझ्याकडे. नाही सागर, मग ऍक्च्युली काय झालं माहितीये, रिलॅक्स मुक्ता, डोंट वरी. हा प्रॉब्लेम तेवढा काही मोठा नाही आहे. आपण उद्या नवीन साडी घेऊ ना. रिलॅक्स बेटा. आणि हो, मलाही तुला एक सांगायचंय. काय? आपण गोव्याला चाललोय. गोवा? तू आधी काहीच बोलला नाहीस. सरप्राईज. Now cheer up, okay? अहो, काय झालं, तुम्ही अजून कपडे पण नाही बदलले आणि आज ऑफिसमधून आल्याबरोबरच ड्रिंक्स? काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम? गोवर्धन आल्यापासून सगळे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम झालेले आहेत. काय झालं? नाही, आला कन्सल्टंट म्हणून, पण मालक असल्यासारखं वागतोय. म्हणजे दादा आणि सागरने सगळे अधिकार दिले त्याला. हा 1.5 दमडीचा नोकर माझ्या डोक्यावरती मिऱ्या वाटायला निघालाय. दिवाकर, असू द्या, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फ्रेश व्हा, जेवा, आपण नंतर बोलू. काय बोलायचं आता आणखी? जाऊ दे. मला सांग, इकडे घरात सगळं ठीक आहे ना? हां, ठीकच आहे. नवीन जोडपं जेवायला गेलं ना बाहेर हॉटेलमध्ये. ठीक आहे ना. आता ते फिरायला नाही जाणार तर काय आपण जाणार आहोत का? ते आहेच हो. फक्त ती दोघं जेवायला निघाले ना, तेव्हा मला आठवलं, आपलं लग्न झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं होतं आपण बाहेर जेवायला जाऊया. तेव्हा तुमच्या माननी मला ठणकावून सांगितलं होतं, नवीन सुनबाई अशा लगेच दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर जात नाहीत म्हणून. तेच आठवलं मला. नाही म्हणजे तुमच्या माझ्यासाठी, आपल्या मुलांसाठी वेगळे कायदे, तुमच्या पुतण्यासाठी आणि इतरांसाठी वेगळे कायदे, बस. मेघना, नाही, कंप्लेंट नाही करत आहे, फक्त आपलं वाटलं ते बोलले मी. जाऊ द्या ना, तुम्ही चला जेवायला, चला. मुक्ता प्लीज.
प्लीज आता रडू नकोस ना. आता रडून काही होणार आहे का? हे बघ, मी तुला दुसरी चांगली साडी आणून देईन. ओके? नाही सागर, मी साडीसाठी नाही रडत आहे. अरे या घरात आपल्याबद्दल कोणाला तरी इतकी वाईट भावना आहे का रे? कोणतरी आपल्या वाईटावर नक्कीच आहे. ती व्यक्ती नक्की घरातलीच आहे. पण मला तर काही कळतच नाहीये. सॉरी मुक्ता. सागर, अरे यात तुझी काय चूक आहे? तू कशाला सॉरी बोलतोय? नाही ग, काल तू या घरात आलीस आणि या घराने तुझं असं स्वागत करावं? लाज वाटते मला. सागर, हे बघ, तू प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. काही गोष्टींचा ना सुरुवातीला होतो त्रास आणि मग नंतर सवय होते. नाही मुक्ता, मी ही गोष्ट अशी सहजपणे सोडणार नाही. ज्याने कोणी एक घाणेरडं काम केलंय ना, त्याला सगळ्यांच्या समोर तुझी माफी मागायला लावणार नाही. नाही सागर, तू प्लीज शांत हो. हे बघ, या घरात काही जणांना मी नाही आवडत. याआधी बरेचदा त्यांनी मला ते जाणवूनही दिलंय. तरीही मी घरात पाऊल ठेवलं, फक्त तुझ्यासाठी. तुझा आधार, तुझं प्रेम माझ्यासाठी पुरेसं आहे रे. आणि माझा तुझ्यावर संपूर्ण विश्वास आहे. तू नको काळजी करूस. सागर, तुला कॉफी करून आणू? आलेच. अहो, मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी.
तुम्ही नाहीच का बोलणार आहात माझ्याशी? हे असंच चालू ठेवायचंय का? असं काय मोठं आभाळ कोसळलंय हो? काही फार अपेक्षा नाहीये माझी, फक्त घरच्या माणसासारखं वागा एवढंच माझं म्हणणं आहे. चुकतंय का माझं? मी वेड्यासारखी वागले, तुम्हाला सोडून गेले, खरंच चुकलं माझं. मला पश्चात्ताप होतोय त्याचा. तुमचा नाही का माझ्यावर विश्वास? आय एम रिअली सॉरी. मला नाही का माफ करणार? माफ करणं ना करणं हे फार महत्वाचं नाही. माझ्याशिवाय तू तुझं आयुष्य सुखाने जगू शकतेस हे जाणून दिलंस तुम्हाला. पण तुझ्या सुखाच्या सगळ्या कल्पना मी पूर्ण करीन याची हमी देतो. भडसावळे, आनंद, मी एका महत्वाच्या कामासाठी तुम्हाला इथं दोघांना बोलवलंय. आपल्या कंपनीचे आर्थिक व्यवहार हे चोख आणि शिस्तशीर असावेत असं मला वाटतं. मी नव्हतो त्या काळामध्ये आर्थिक व्यवहारासंबंधी मनमानी आणि गैरव्यवहार झाल्याचं मला लक्षात आलंय. काय भडसावळे? होय सर, आम्हालाही कळायचं, पण आम्ही काही बोलू शकत नव्हतो सर. ठीक आहे, पूर्वी झालं ते झालं, पण आता पद्माकर साहेबांनी सगळे अधिकार माझ्याकडे दिले आहेत आणि मी काही कडक नियम लागू करणार आहे. भडसावळे, आपल्या कंपनीत डबल एंट्री अकाउंटची सिस्टम चालू आहे ना अजून? होय सर, आणि त्या बाबतीत मी स्वतः रोजच्या रोज लक्ष देत असतो. आता आपण दोन गोष्टी करायच्या. त्यातली पहिली गोष्ट क्रॉस ऑथरायझेशन, म्हणजे असं की एका डिपार्टमेंटचे अकाउंट दुसऱ्या डिपार्टमेंटचा हेड चेक करेल महिन्याच्या महिन्याला. येस सर. आनंद, ही जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतो. तो एक प्लॅन बनव आणि तो प्लॅन माझ्याकडनं सँक्शन करून घे. येस सर, आय विल डू दॅट. आता दुसरी गोष्ट, आपल्याकडे अथॉरिटी लिमिट ठरलेली आहे. प्रत्येक डिपार्टमेंट हा आपापला खर्च करत असतं, परंतु जर 1 लाख रुपये वरच्या अमाऊंटचा चेक असेल तर त्या बाबतीत त्या संबंधित माणसाची आणि सागर किंवा पद्माकर साहेब यांच्यापैकी एकाची, अशा दोघांची सही त्या चेकवर असायला हवी. दॅट्स ब्रिलियंट सर. म्हणजे मोठ्या अमाऊंटचे चेक इश्यू तर होतीलच, पण सायमल्टेनियसली आपल्यालाही कळेल की तो चेक कोणाला इश्यू झालाय, आणि ह्याच्यामुळे मुख्य म्हणजे गैरव्यवहार वाचतील, इजंट इट? दॅट्स राईट.
भडसावली जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो. मला वाटतं डबल एंट्री अकाउंट्स या सिस्टीम बरोबर या जर 2 नवीन सिस्टीम्स आपण अप्लाय केल्या तर आपल्या कंपनीमध्ये कुठेही गैरव्यवहार होणार नाही याची मला खात्री आहे. येस सर. आज कितीतरी दिवसांनी लख्ख सूर्यप्रकाश पडलाय असं वाटतंय. नाउ प्लीज बॅक टू युअर वर्क. येस सर.